नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी आज ॲडव्हान्स अकाउंटची पेपर नंबर 4 या पेपरमधून जो टॉपिक आहे पहिला आपला इन्कम फ्रॉम सॅलरी, त्याच्यामध्ये जे काय अलाउन्सेस दिले जातात त्या अलाउन्सेसचा भाग आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत. हा जो अलाउन्सेस हा भाग आहे हा तुम्ही स्क्रीनवरती आता बघू शकता. अलाउन्सेस, आता याच्यामध्ये अलाउन्सेस म्हणजे काय? इट इज a fixed monetary amount paid by employee to employer for meet their uh, private as well as official expenditures. At further it is divided in 3 parts. ते तीन भागामध्ये विभागले जातात ढोबळमानाने अलाउन्सेस हे. तर त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे त्याचा प्रकार जो पडतो किंवा त्याचे टाईप्स जे पडतात त्याच्यामध्ये फुल टॅक्सेबल अलाउन्सेस, म्हणजे जे अलाउन्सेस फुल्ली टॅक्सेबल आहेत. इन्कम टॅक्स याच्यामध्ये जे फुल्ली टॅक्सेबल केले जातात त्याला आपण फुल टॅक्सेबल अलाउन्स असं त्याचा प्रकार आहे. त्याच्यानंतर जो आहे तो फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस. आता एक्झम्प्टेड म्हणजे सूट, ज्याला इन्कम टॅक्समधून फुल्ली म्हणजे टोटली जो अलाउन्स दिला जातो आणि तो टोटली इन्कम टॅक्समधून त्याला सूट दिली जाते, त्याला आपण फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस म्हणतो. आणि तिसरा जो त्याचा टाईप आहे किंवा प्रकार आहे तो आहे पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस. आता याच्यामध्ये कोणकोणते अलाउन्सेस इन्क्लूड होतो त्याच्यामध्ये आपण एकामागून एक आपण बघणार आहोत. पहिला जो आहे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस, त्याच्यामध्ये जो पहिला दिसतो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती की डिअरनेस अलाउन्सेस, ज्याला आपण DA म्हणतो मराठीमध्ये, त्याला आपण महागाई भत्ता म्हणतो. साधारणतः हा महागाईचा जो दर वाढत असतो आणि त्या वाढत्या महागाईबरोबर कर्मचाऱ्यांना त्यांच्या चरितार्थ योग्य पद्धतीने चालवता यावा म्हणून हा बेसिक पेवरती काही पर्सेंटनं किंवा काही टक्केवारीवरती दिला जाणारा हा अलाउन्सेस आहे. हा फुल्ली टॅक्सेबल आहे. त्यानंतर सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, ज्या शहरामध्ये ज्या सिटीमध्ये एम्प्लॉई राहत असतो त्याचं राहणीमान त्या सिटीमध्ये योग्य प्रकारे व्हावं त्या दृष्टीनं हा सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स हा दिला जातो. त्याच्यानंतरचा जो अलाउन्स आहे फॅमिली अलाउन्स, हा सुद्धा फॅमिलीच्या काही एक्सपेंडिचर असतात काय असतात ते मोटिवेट व्हावा, एम्प्लॉईला मोटिवेशन मिळावं याच दृष्टीनं हा अलाउन्स दिला जातो. हा अलाउन्ससुद्धा फुल्ली टॅक्सेबल आहे. त्यानंतर फिक्स्ड मेडिकल अलाउन्स, कर्मचाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला मेडिकल फॅसिलिटी मिळावी आणि त्याला एक स्टॅबिलिटी असावी, त्याला एक सिक्युरिटी असावी म्हणून हा फिक्स्ड मेडिकल अलाउन्स काय केला जातो की दिला जातो. त्याच्यानंतरचा अलाउन्स दिसतो तो टिफिन, डिनर आणि रिफ्रेशमेंट अलाउन्स. काही वेळेला कंपनीमध्ये किंवा एम्प्लॉयर म्हणजे मालक कर्मचाऱ्यांना टिफिन देत असतात किंवा दुपारचं जेवण हे कंपनीमध्ये देत असतात किंवा रिफ्रेशमेंट किंवा टी अशा पद्धतीचे कंपनीमध्ये प्रोव्हाइड करत असतात. आणि काही वेळेला असं असतं की कंपनी त्या गोष्टी जर वर्क प्लेसवरती अफोर्ड करू शकत नसेल, तिथं देऊ शकत नसेल, तर ते त्यांना त्याबद्दलचा पैशाच्या रूपामध्ये काही वेळेला अलाउन्स दिला जातो. ते सर्व जे अलाउन्स आहे तो टॅक्सेबल आहे, फुल्ली टॅक्सेबल आहे. तर त्याच्यानंतरचा जो अलाउन्स आहे तो परफॉर्मन्स अलाउन्स. हा परफॉर्मन्स ओरिएंटेड अलाउन्स आहे आणि वी कॅन से दिस इज द पॉलिसी ऑफ any company or employer to motivate their employee for doing extra and effortful work. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की कर्मचाऱ्याने अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याकरता त्यांना एक प्रोत्साहन म्हणून दिला जाणारा हा अलाउन्स आहे असं आपण त्यांना म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स कंपनी घालून देत असते की इतका परफॉर्मन्स जर कंपनीला दिला किंवा आपण म्हणतो ना टार्गेट दिलं जातं, तर ते इतकं टार्गेट जर त्या कर्मचाऱ्यानं पूर्ण केलं तर त्या बदल्यामध्ये त्याला तो अलाउन्स काय केला जातो, दिला जातो. त्याच्यानंतरचा जो अलाउन्स आहे तो प्रोजेक्ट अलाउन्स. आता काही विशिष्ट प्रोजेक्टवरती काम करणारे जे कर्मचारी असतात त्यांना त्या प्रोजेक्टवरचं काम करता यावं, त्याचे एक्सपेन्सेस त्यांना हे करता यावेत म्हणून त्यांना तो प्रोजेक्ट अलाउन्स काय केला जातो, दिला जातो.
त्याच्यानंतर जो आहे तो सर्वंट अलाउन्स. बऱ्याच वेळेला कंपनी असेल किंवा शासकीय नोकरीमध्ये असणारे काही अधिकारी असतील, उच्च पदावरती काम करणारे अधिकारी, तर त्यांना सर्वंट अलाउन्स दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की म्हणजे कुक असेल किंवा म्हणजे वॉचमॅन असेल, गार्डनर असेल, म्हणजे बगीचा कामगार असेल, स्वयंपाकी असेल, तर ह्या सगळ्या लोकांची फॅसिलिटी त्यांना दिली जाते किंवा ड्रायव्हर दिला जातो. तर ह्या सगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी जो दिला जाणारा अलाउन्स आहे त्याला सर्वंट अलाउन्स असं म्हणतात. त्यानंतर फॉरेन अलाउन्स. काही वेळेला फॉरेन ट्रिप वगैरे किंवा फॉरेन टूर्स वगैरे असतात, तर याच्या संदर्भामध्ये दिला जाणारा जो अलाउन्स आहे त्याला फॉरेन अलाउन्स असं आपण म्हणतो. त्यानंतर वॉर्डन अलाउन्स आहे. तो वॉर्डन्स अलाउन्ससुद्धा या ठिकाणी फुल्ली टॅक्सेबल आहे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर वॉशिंग अँड गिफ्ट अलाउन्स. आता वॉशिंग आणि गिफ्ट अलाउन्समध्ये बऱ्याच वेळेला भेटवस्तू किंवा वॉशिंगमध्ये तुम्ही त्याला आपण म्हणू शकता की हा अलाउन्स बऱ्याच वेळेला आर्मी किंवा एअरफोर्स त्याचबरोबर म्हणजे सेनादलामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा शिपायांना, जवानांना दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये त्यांचे ड्रेस असतील किंवा हे असतील तर त्यांना ते वॉशिंग अलाउन्स किंवा गिफ्ट अलाउन्स याच्या ठिकाणी अलाव केला जातो. त्याच्यानंतरचा जो अलाउन्स आहे तो कमिशन अलाउन्स आहे. कमिशन बऱ्याच वेळेला काही कमिशन्स बेसिसवरती काम करणारे कर्मचारी आपल्याला दिसून येतात. तर त्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट पद्धतीनं कमिशन मिळवून दिल्यानंतर किंवा अर्न केल्यानंतर जो अलाउन्स दिला जातो त्याला कमिशन अलाउन्स असं आपण म्हणतो. म्हणजे जर समजा एखाद्या कंपनीनं किंवा एखाद्या सेल्स पर्सननं अमुक इतका टर्नओव्हर केला, अमुक इतका वस्तू विकल्या किंवा इतका त्यानं वर्षामध्ये किंवा महिन्यामध्ये एवढा टर्नओव्हर त्यानं केला, तर त्या टर्नओव्हरवरती त्याला एक विशिष्ट अमाऊंट किंवा विशिष्ट पर्सेंट अमाऊंट 2%, 5% काय असेल ते त्या कंपनीची पॉलिसी, त्या पद्धतीनं तेवढा पर्सेंटमधली अमाऊंट त्यांना कमिशन रूपामध्ये दिली जाते. त्यानंतर व्हेकल अलाउन्स. व्हेकल अलाउन्स म्हणजे सेल्स पर्सन असतील किंवा इतर फिरून काही विक्री करणारे असतील किंवा बऱ्याच वेळेला बँकांची वसुली करणारे अधिकारी असतात. तर ह्या लोकांना काय केलं जातं की जो अलाउन्स दिला जातो त्याला व्हेकल अलाउन्स म्हणतात. समजा हा व्हेकल अलाउन्स जर त्यानं पर्सनल पर्पजसाठी वापरला असेल किंवा पर्सनली असेल तर तो पर्सनल पर्पजसाठी दिलेला अलाउन्स आहे तो पूर्ण टॅक्सेबल अमाऊंट आहे. पुढं आपण फुल्ली एक्झेम्प्टेड अलाउन्समध्ये सुद्धा हा येईल. त्याच्यामध्ये जे ऑफिस यूज असतात मी तुम्हाला परत सांगेनच की तो ऑफिस असतं ते एक्झेम्प्टेड असतात. त्यानंतर हॉलिडे अलाउन्स. बऱ्याच वेळेला काही हॉलिडे ट्रिप्स वगैरे काय केले जातात की कंपनीच्या वतीनं कर्मचाऱ्यांना अलाव केलं जातात, तर ते अलाउन्स मिळणार किंवा ती अमाऊंट जी मिळणार आहे ती सर्व काय असणार आहे की या ठिकाणी टॅक्सेबल असणार आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन अलाउन्स. बऱ्याच वेळेला काय असतं की कंपनी कर्मचाऱ्यांना काय करत असते की सुट्टीवरती तुम्हाला कमी दरामध्ये कन्सेशनल रेटमध्ये काही ट्रिपची किंवा ट्रॅव्हल टूर्स उपलब्ध करून देतात. आता कंसामध्ये म्हटलं आहे बघा, इफ नॉट जर्नी अंडरटेकन, म्हणजे समजा तुम्हाला ते अलाव केलं तर तुम्ही जर ती जर्नी केली नसेल आणि तो अलाउन्स तुम्हाला दिला असेल आणि तुम्ही तो प्रवास केला नसेल तर तुम्हाला ते सगळे अमाऊंट काय टॅक्सेबल आहे. त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स. आता एंटरटेनमेंट अलाउन्स हा टोटली टॅक्सेबल अलाउन्स आहे. तो फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे कर्मचारी असतील तर, आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करणारे कर्मचारी असतील तर त्यासाठी वेगळी प्रोव्हिजन आहे. ती मला पुढे येईल तर मी तुम्हाला ते क्लिअर करेन. त्यानंतर कॉन्व्हेन्स अलाउन्स, प्रवास भत्ता ज्याला म्हणतो किंवा ट्रॅव्हल्स भत्ता असं म्हणतो. जर पर्सनल पर्पजसाठी आणि अनस्पेंड अमाऊंट असेल, तुम्हाला कॉन्व्हेन्स अलाउन्स पगारातून अलाव केला जातो आणि तो तुम्ही जर वैयक्तिक हेतूसाठी वापरला असेल तर, किंवा तो अमाऊंट तुम्ही स्पेंड केलेला नाही, खर्च केलेला नाही असे असेल तर ती पूर्ण काय आहे की टॅक्सेबल अमाऊंट आहे. त्याच्यानंतर फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस आहेत. आता हेच अलाउन्सेस मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हेकल अलाउन्स आहेत ते ऑफिस पर्पजसाठी ज्यावेळेला वापरले जातील त्यावेळेला ते काय असणार आहेत, फुल्ली एक्झम्प्टेड असणार आहेत. म्हणजे एक्झम्प्टेड म्हणजे त्यांना इन्कम टॅक्समधून जेवढी अमाऊंट वापरलेली आहे तुम्ही तेवढी सूट तुम्हाला मिळाली जाईल. लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन अलाउन्स. लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन अलाउन्समध्ये तुम्ही
बघू शकता की जर तुम्ही पुढे म्हटले फॉर ऑफिस पर्पज, तुम्ही कामानिमित्त कुठं तर प्रवास केलेला आहे किंवा भेटी दिलेल्या आहेत, तर त्या कन्सेशनल रेटमध्ये तुम्हाला जे ट्रॅव्हलिंगसाठी तुम्हाला जे दिलेला अलाउन्स आहे तो फुल्ली काय आहे, एक्झम्प्टेड आहेत. याच्यानंतरचा जो भाग आहे तो पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस, म्हणजे काही अलाउन्सेस टोटली माफ नसतो किंवा टोटली अमाऊंट आहे ती सूट असत नाही आहे, तर त्याच्यामध्ये थोडी सूट तुम्हाला काय केली जाते, दिली. तुम्ही बघू शकता याच्या ठिकाणी पहिला जो अलाउन्स आहे तो HRA हाऊस रेंट अलाउन्स आपण म्हणतो, अंडर सेक्शन 13 रूल्स 2A प्रमाणे हा अलाउन्स आहे. HRAमध्ये तुम्हाला जे हाऊस रेंट अलाउन्स दिला जातो त्याच्यामध्ये 3 पार्ट केले जातात आणि त्याचं कॅल्क्युलेशन, डिटेल कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्ही टोटल HRA किती रिसीव केलेला आहे तो, त्याच्यानंतर तुमचा जेवढं भाडं दिलेलं आहे त्यातून तुमचा 10% सॅलरी वजा करून येणारे अमाऊंट किंवा 40% किंवा 50%. 40% म्हणजे तुम्ही दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई ह्या सिटी वगळून जर इतरत्र राहत असेल तर 40% पगाराच्या, आणि मुंबई, पुणे मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये राहत असेल तर 50% सॅलरीच्या. या तिन्ही अमाऊंटपैकी जी कमीत कमी अमाऊंट येईल ती तुमच्या HRAमधून काय असते की तुम्हाला सूट असते. त्याचं डिटेल कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन. त्यानंतर चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स अंडर सेक्शन 10-14 प्रमाणे तुम्हाला पर मंथ 100 रुपीज आणि मॅक्सिमम 2 चिल्ड्रनपर्यंत हा काय आहे अलाउन्स तुम्हाला एक्झाम्प्टेड आहे. म्हणजे 100 रुपये एका मुलाला एका महिन्याला, तर 12 महिन्याचे 1200 रुपये, आणि असे 2 मुलांपर्यंत तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. म्हणजे 2400 रुपयेपर्यंत तुम्ही एज्युकेशन अलाउन्सची सूट घेऊ शकता. चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स अंडर सेक्शन 10-14 प्रमाणे एक्झाम्प्टेड अप टू रुपीज पर मंथ 300 पर मंथ अप टू 2 चिल्ड्रन. म्हणजे हे सुद्धा काय आहे की 300 रुपये जो अलाउन्स आहे पर मंथ तुम्हाला अलाउड आहे. म्हणजे महिन्याला 300 तर 12 महिन्याचे 3600, आणि 2 मुलांसाठी तुम्ही 7200पर्यंत हे तुम्हाला अलाउन्समध्ये सूट मिळू शकते. ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे. ट्रान्सपोर्ट अलाउन्सच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला माहीत असेल की जर तुम्ही नॉर्मल पर्सन असाल तर ते तुम्हाला दिला जाणारा जो ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे तो टोटली टॅक्सेबल आहे. पण तुम्ही जर व्यक्ती जर किंवा कर्मचारी ब्लाइंड असेल, डिफेक्टेड डंप असेल किंवा ऑर्थोपेडिकली हँडिकॅप असेल, म्हणजे जर तो अंध अपंग असेल किंवा मतिमंद असेल किंवा अपंग असेल, तर त्याला जे एक्झम्पशन दिलं जाणारं एक्झम्पशन आहे ते एक्झम्प्टेड अप टू रुपीज 3200 पर मंथ, म्हणजे 3200 रुपये पर मंथ प्रमाणे तुम्हाला जर ब्लाइंड व्यक्ती असेल तर ते तुम्हाला काय आहे की त्याच्यामध्ये सूट आहे. त्यानंतर पुढचा अलाउन्स जो आहे तो रनिंग अलाउन्स आहे. अंडर सेक्शन 10-14 प्रमाणेच आहे तो. त्यामध्ये एक्झाम्प्टेड अप टू 70% ऑफ सच अलाउन्स. म्हणजे रनिंग अलाउन्समध्ये हा जो अलाउन्स तुम्हाला दिला जातो की बरेच वेळेला वर्किंग सिच्युएशनमध्ये की एम्प्लॉई ला काही करावं लागतं की प्रवास करावा लागतो, इकडं तिकडं त्याला भेटी द्याव्या लागत असतात, मीटिंग्स असतील किंवा इतर त्याच्या कंपनीची कामं असतील, तर त्याच्या संदर्भात त्याला प्रवास करावा लागतो आणि त्यासाठी हा रनिंग अलाउन्स त्याला दिला जातो. तर सूट देत असताना एकूण अलाउन्सच्या 70% किंवा 10,000 रुपये याच्यामध्ये जी अमाऊंट कमी असेल ती त्याला त्याच्यामधून सूट दिलेली आपल्याला दिसून येते किंवा दिली जाते. त्यानंतरचा जो अलाउन्स आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, ट्रायबल एरिया अलाउन्स. म्हणजे ट्रायबल एरिया अलाउन्समध्ये जर ट्रायबल एरियामध्ये आपण काम करत असाल तर अंडर सेक्शन 10-14 प्रमाणे तुम्हाला काय केलं तर की पर मंथ 200 रुपये प्रमाणे काय आहे की त्याच्यामध्ये एक्झम्पशन मिळू शकतं. त्यानंतर अंडर ग्राउंड अलाउन्स आहे, तो सुद्धा अंडर सेक्शन 10-14 प्रमाणे ₹800 प्रमाण पर मंथ तुम्हाला त्याच्यामध्ये एक्झम्प्टेड आहे. हिली एरिया स्पेशल अलाउन्स आहे. म्हणजे हिली एरियामध्ये स्पेशली काम करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा काय आहे की 300 ते 700 रुपये पण पर मंथ एक्झम्पशन या ठिकाणी दिलं जातं. रिसर्च अलाउन्स आहे. रिसर्च अलाउन्सच्या बाबतीमध्ये तुम्ही बघू शकता, एक्झम्प्टेड टू द एक्सटेंड ऑफ एक्सपेंडिचर इन्कम फॉर ऑफिशियल पर्पज. म्हणजे तुम्ही ऑफिशियल पर्पजसाठी रिसर्च वर्क करत असताना किंवा कर्मचारी रिसर्च प्रोजेक्ट्सवरती काम करत असेल तर त्यानं जे ॲक्च्युली जितके पैसे खर्च केलेले आहेत किंवा ऑफिस खर्च केले तेवढे सर्व पैसे त्याला काय असतात की या ठिकाणी त्या इन्कम टॅक्समधून वजा होतात. त्यानंतर
शेवटचा जो अलाउन्स आहे तो हेल्पर किंवा असिस्टंट अलाउन्स आहे. अंडर सेक्शन 1014 प्रमाणे आहे. बऱ्याच वेळेला कंपनीमध्ये काय केलं जातं की हेल्पर किंवा असिस्टंट या ठिकाणी नेमले जातात आणि त्या असिस्टंट किंवा हेल्परसाठी दिला जाणारा जो पगार आहे तो ॲक्च्युली जितका खर्च केला जातो किंवा ॲक्च्युली एवढा खर्च पडतो तितका अलाउन्स काय आहे की ह्याच्यामध्ये टॅक्सेबल आहे. तर हे अलाउन्सेस आहेत. हे अलाउन्सेस आपणाला इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेशन करताना फार महत्त्वाचा भाग आहे. तर तो तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगी पडू शकतो. थँक्यू.